जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नवोदय, पाचवी शिशुवृत्ती व पाचवी सैनिक स्कूलसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे, दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल. आपल्याला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड वेळा व्ह्यूज तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबवरती पाहायला मिळेल. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध केले जाणार. त्या सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल. त्याचबरोबर PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांस देण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्व लिंक, सर्व PDF, सर्व शैक्षणिक डिजिटल साहित्य वेळोवेळी उपलब्ध होईल. त्यासाठी आपल्याला आमच्या सोशल मीडिया फॉलो करणं गरजेचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची फी 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणारे महाराष्ट्रामध्ये क्लासेस आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने या सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. आजची लाईव्ह तासिका पाचवी जवाहर नवोदय विद्यालय यातील मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयावर आधारित आपण लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला आपल्याला सांगण्यास आनंद होतो की आमच्याकडून 200+ PDF स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आपल्या शाळेच्या वतीने आपणास कळवण्यात येत आहे. चला, मी सोमनाथ सोनवणे आजच्या आपल्या लाईव्ह तासिकेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. जवाहर नवोदय उतारा क्रमांक 59 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 59 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्याचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आपणास आम्ही खात्री देतो. विद्यार्थ्यांनो, दिलेल्या सराव टेस्ट वेळच्या वेळेला सोडवत चला आणि जोपर्यंत आपल्या पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत टेस्ट वारंवार सोडवा. आपला असा परिपूर्ण असा अभ्यास होईल. चला तर तुमच्यासाठी एकदम सोपा आणि छोटा उतारा स्क्रीनवरती, उतारा क्रमांक 59. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर आपलं म्हणणं आपल्या टाईप सगळ्यामध्ये टाका. अभिनंदन. चला, प्रदीपचं वाचून झालंय. सृष्टी, साक्षी,
प्रशांत, चला अभिनंदन तुमचं. चला मी उत्तर वाचून दाखवतो. काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 59. एका दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचं होतं. भल्या पहाटे उठून सखूने भाकऱ्या थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजारात जायचं होतं तेथे भागाची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचं होतं. त्याने गाढव रात्री गावात चरायला सोडलं होतं. ते शोधलं आणि त्यावर बसले की परस्पर निघायचं या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळत बाप्पाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी मी येतो, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. पहा, सदा मडके विकणारा एक व्यापारी होता किंवा कुंभार होता म्हणा. त्याला शेजारच्या गावात मडके विकायला जायचं होतं. याच्याबद्दल हा उतारा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा उतारा आहे आणि प्रश्न पण अगदी सोपे आहेत. तुम्ही उतारा वाचला असेल, मी वाचताना तुम्ही काळजीपूर्वक ऐकला असेल तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर बरोबर येतील. चला तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवरती पहा. प्रश्न, बाजाराला कोणाला जायचं होतं? बाजाराला कोणाला जायचं होतं? पर्याय ए गजाला, पर्याय बी सदाला, पर्याय सी सखूला आणि पर्याय डी छकुला. पहा, या 4 जणांपैकी बाजारला कोणाला जायचं होतं? मडके विकण्याचं काम करणारा कोण होता? चला योग्य उत्तर टाईप करा. बाजारला कोण जाणार होतं? चला प्रशांतचं उत्तर आलंय 1 नंबरला. प्रशांत बी देतोय. ओम सोनवणे बी, प्रदीप चानक बी, हरी कदम बी, सृष्टी गंडाळ बी. प्रशांत म्हणतोय तिसऱ्या ओळी त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे प्रशांत, अभिनंदन तुझं. उत्तर शोधण्याची तुला चांगली सवय लागली. सगळ्यांनाच अशी सवय लागावा. सृष्टी गंडाळ बी देते. चला अभिनंदन सगळ्याचं. प्रदीप तिसऱ्या ओळीत उत्तर म्हणतोय. प्रदीपनी पण उत्तर टाकले. अभिनंदन प्रदीप. चला कृष्ण कुठे गेलाय? कृष्णाचं उत्तर नाही आलं. आरती, प्रीती, आसावरी, सोनल, चला तुम्ही पण उत्तर टाका. श्रावणी उत्तर टाका. चला लवकर सगळ्यांनी उत्तर टाका. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. बाजारला कोणाला जायचं होतं? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सदाला. पहा, सदा हा मडके विकणारा माणूस आहे. त्याला मडके विकायला जायचं होतं शेजारच्या गावामध्ये. प्रश्न पहिला, बाजारला कोणाला जायचं होतं? योग्य उत्तर पर्याय बी सदाला. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी स्क्रीनवरती दुसरा प्रश्न, सदा बाजारला कशावर बसून जाणार होता? सदा बाजारला कशावर बसून जाणार होता? पर्याय ए गाडीवर, पर्याय बी गाढवावर, पर्याय सी मोटरसायकलवर आणि पर्याय डी सायकलवर. पहा, याच्यामधल्या 3 वस्तूंचा तर उल्लेख आपल्या उत्तरात आलाच नाही. चला प्रशांत सानप बी उत्तर देतोय. कृष्णा खाडे बी, सृष्टी गंडाळ बी, हरी कदम बी, प्रदीप सानप बी. चला साक्षी खाडे बी उत्तर देते. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, चांगला अभ्यास चालू आहे तुमचा. योग्य ट्रॅकवर आहात तुम्ही, म्हणजे उत्तर शोधण्याची पण तुम्हाला सवय. प्रदीपनी तर शोधलं पण. पहा, प्रदीप मध्ये 5व्या ओळी त्याचं उत्तर आहे. पहा, गाढवावर बसून जायचं होतं. पहिल्याच अभिनंदन प्रदीप. कृष्णा पण म्हणतोय. कृष्णा कुठे गेलता एवढ्या वेळ? उत्तर टाकत चल. पहिल्याचं बी तुमचं अभिनंदन. दुसऱ्याचं उत्तर टाकलं नाहीस का? टाकलंय, सॉरी, बी उत्तर दिले. चला सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा, सदाला बाजारात कशावर बसून जायचं होतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी गाढवावर. चला, त्यांनी गाढव रात्री चरायला सोडलं होतं गावामध्ये, त्याला शोधायचं होतं, त्याच्यावर बसून जायचं होतं. कारण ह्या वेळेस त्याला मडके न्यायचे नव्हते. मडके त्यांनी आधीच त्या गावात नेऊन ठेवलेले होते. चला प्रश्न तिसरा, अचानकपणे कोणाला जाग आली? पहा, अचानक जाग आली. कोणाला जाग आली? तर सदाच्या मुलाला आलेली होती. पहा, पण त्याचं नाव काय होतं? उत्तरामध्ये तुम्ही शोधा. पर्याय ए सदा, पर्याय बी सकू, पर्याय सी गजा आणि पर्याय डी विनोद. कुणाला जाग आली होती? सदाच्या मुलाला जाग आली होती आणि तो पण माग लागला होता, जसं तुम्ही मम्मी पप्पाच्या माग लागतात
मला गावाला जायचंय, मला यायचंय, हातपाय फुडितात, मातीत लोळतात, धिंगाणा करतात, करतात का नाही? मग पैसे दिले, काय खाऊला दिलं की लगेच खुश, मुगांबो खुश व्हा, लगेच माघारी घरात. ओम सी उत्तर देतोय, प्रशांत सी उत्तर देतोय, कृष्णा सी उत्तर देतोय, सृष्टी सी उत्तर देते. चला बाकीच्या उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनाल, आदित्य, आसावरी, चला प्रदीप सी उत्तर देतोय. नक्की गजाला जाग आलती का अचानक? कितव्या ओळी ते सांगा बरं. वरून खालून, खालून तिसऱ्या ओळीमध्ये सृष्टी गांडळ. चला अभिनंदन सृष्टी, तुम्हाला उत्तर सापडले बघा. तो गजाला नेमकी जाग आली, तोच गजाला, तोच म्हणजे काय अचानक, तोच म्हणजे काय अचानक. ओम म्हणजे खालून तिसऱ्या ओळीत कदम तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. चला सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी योग्य आहे. प्रश्न तिसरा, अचानकपणे जाग होणारा, अचानकपणे जागा होणारा तो होता पर्याय. योग्य पर्याय सी. सी पर्याय उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला असाच अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 59 मधील चौथा प्रश्न स्क्रीनवर. पुढील पैकी योग्य विधान कोणते, म्हणजे योग्य वाक्य कोणते, विधान म्हणजे काय वाक्य. तर पर्याय ए, गाढवावर मडकी घेऊन बाजारला जायचं होतं. पर्याय बी, गाडीवर मडकी घालून बाजारला जायचं होतं. पर्याय सी, टेम्पो मध्ये मडकी लादून बाजारला जायचं होतं. आणि पर्याय डी, मागची शिल्लक मडकी बाजाराच्या गावात ठेवलेली होती. होती पाहिजे नव्हतं, होली झालंय, सॉरी टायपिंग चुकलंय, होती. योग्य उत्तर टाका. प्रशांत डी उत्तर देतोय, कृष्णा डी उत्तर देतोय, ओम डी उत्तर देतोय, सृष्टी गंडा डी उत्तर देते. चला आरती, प्रीती, सोनल, चला आसावरी, महेश, श्रावणी उत्तर टाका. हरी कदम डी उत्तर देतोय. चला बाकीचे उत्तर टाका. प्रदीप डी उत्तर देतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचा अभ्यास चांगला चाललाय. मला ओळ क्रमांक सांगा बरं, पुढे सापडतं याचं उत्तर. योग्य वाक्य आहे असं तुम्हाला वाटतंय, तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही कसं शोधलं हेच उत्तर, हेच वाक्य विधान बरोबर आहे. पहा 3 नंबर आणि 4 नंबरच्या ओळीमध्ये लिहिलंय बघा. बाजारला जायचं होतं, तेथे मागची, भागची झाले, सॉरी, मागची मडकी शिल्लक होते. भागची नाही, मागची, मागची मडकी शिल्लक होते. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चला तुमचं अभिनंदन. प्रश्न चौथा, पुढीलपैकी योग्य विधान. योग्य पर्याय पर्याय क्रमांक डी, मागची मडकी शिल्लक बाजारच्या गावी ठेवलेली होती. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं 2 चुका झाल्या, दुरुस्त करतो मी. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 59, प्रश्न 5वा. भल्या पहाटे उठून भाकरी थापणारा किंवा थापणारी कोण होती? भल्या पहाटे उठून भाकरी थापणारा किंवा थापणारी कोण होती? पर्याय ए सदा, पर्याय बी गजा, पर्याय सी सखू आणि पर्याय डी छकू. पहा बरं, कोण थापणार होतं भाकरी भल्या पहाटे उठून? आपल्यासाठी कोण भाकरी थापतं घरातल्या? प्रशांत सी उत्तर देतोय, सृष्टी गंडा सी, कृष्णा खाडे सी, ओम सोनवणे ए उत्तर देतोय. चला सगळ्यांनी उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल, आदित्य, श्रावणी, आसावरी, महेश उत्तर टाका. सृष्टीमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये आहे, भल्या पहाटे उठून सकुने भाकरी थापल्या. अभिनंदन सृष्टी. कदम ए उत्तर देतोय, सदा भाकरी थापणार होता. प्रदीप दुसऱ्या ओळीत उत्तरे म्हणतोय. त्याला बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय. भाकरी घेऊन जाणार होता साधा खायला बाजारामध्ये, भाकरी थापणारा नव्हता. कदम हे उत्तर नाहीये. चला सृष्टी गंडाळ, साक्षी खाडे सी उत्तर देते. प्रशांत म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर शोधण्याची चांगली सवय लागलेली आहे. भल्या पहाटे उठून भाकरी थापणारा नव्हता, तर थापणारी होती, आणि ती होती
सखू योग्य उत्तर आहे सी. प्रश्न 5वा, भल्या पहाटे उठून भाकरी थापणारी कोण होती? तर ती होती योग्य पर्याय सखू. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला उत्तरा क्रमांक 59 इथे संपला आहे. चला तुमचं अभिनंदन. सर्वांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. अद्याप आपल्या मित्रांना, आपल्या सवंगड्यांना, आपल्या शाळेतल्या इतर जणांना या चॅनल बद्दल माहित नसेल तर हमेशा फॉरवर्ड करा. आपला त्याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावरून ते मुलं जॉईन होतील. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिजिटल साहित्य उपलब्ध होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो,